जिंकल्यानंतर उन्माद नको, तुम्हाला जनतेने अपेक्षेने निवडून दिलंय, पारदर्शी कारभार करा, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या विजयी उमेदवारांना सूचना। मनसेला अपेक्षित यश न मिळाल्याचं दुःख, अचाट धनशक्ती सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्तीची लढाई होती, निवडून आलेले नगरसेवक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील, राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट। मुंबईत 25 वर्षांनी महायुतीचा महापौर मुंबईमध्ये बसेल, मुंबईमध्ये महिला महापौर व्हावी अशी इच्छा, शायना इन्सींचं विधान। आम्हाला सोडून गेलेले सर्व नगरसेवक पराभूत, सत्ता नसतानाही आम्ही लढाई सोडणार नाही, भाजप शिंदेंनी मुंबईवर अदानीचा झेंडा फडकवला, संजय राऊतांची टीका। प्रगतीचं राजकारण लोकांनी स्वीकारलं, मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठीच असेल, अमृता फडणवीसांकडूनही विश्वास व्यक्त। मनसेच्या विजयी उमेदवारांचं शिवतीर्थवर औक्षण, तर कमळाच्या पाकिटातून पैसे वाटले, सत्ताधाऱ्यांनी पैशानं उमेदवार पळवले, शर्मिला ठाकरेंची टीका। अजित पवार आणि शरद पवारांची बारामतीमध्ये बैठक, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी मिळून एकत्र लढणार, शशिकांत शिंदेसह अमोल कोल्हेंची माहिती। पुण्यातील प्रभाग क्रमांक 38 मध्ये मतमोजणीमधील अंतिम आकडेवारीमध्ये फेरफार, 79,826 मतदान झालं, मात्र मतमोजणीच्या वेळेला 1,035 मतं कमी, वसंत मोरेंचा आरोप। 20 जानेवारीला भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा होणार, नितीन नवीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याची शक्यता। एप्रिलपासून पीएफचे पैसे यूपीआयद्वारे काढता येणार, 8 कोटी जणांना दिलासा, 5 लाखांपर्यंतची रक्कम यूपीआयद्वारे काढता येणार।